गुलाल पेढ्यांची उधळण मोरया मोरया असा तरुण आईचा जयघोष आणि हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा 245वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात संपन्न झालाय। गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं। सकाळी 6 वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन संस्थांच्या 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन 3:45 वाजता झालंय। पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला। तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही ख्याती आहे। गणपती पंचायतन आणि पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवात 245 वर्षांची परंपरा आहे। 96 फुटी गोपूर, 3 मजली, 30 फूट उंचीचा आणि 4 चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या साह्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे। सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती। सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे। कोणताही भेदभाव न होता हा रथोत्सव सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो। शनिवारी वाजत गाजत तासगाव संस्थांच्या 1.5 दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली, तर रविवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि सौ डॉक्टर आदिती पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली। दुपारी 1 वाजता वाद्याच्या गजरात पालखीमधून मातीच्या मूर्तीचं आणि ऐतिहासिक 125 किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचं राजवाड्यात आगमन झालं। पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार आणि कैकाडी समाज मानाने वादन करत होता, तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाखात डोलत चालत होती। गणेश मूर्ती मंदिरात आल्यानंतर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या। संस्थांचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा आणि नारळाच्या तोरणांनी सजवला होता। नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर 1:30 रथोत्सवास सुरुवात झाली। झांज पथकाचा ठेका, मोरया मोरया असा जयघोष आणि गुलाल पेढ्यांची उधळण करत रथ ओढण्यास सुरुवात झाली। रथाचं सारथ्य पटवर्धन कुटुंबियांनी केलं। आज तासगावचा 45वा रथोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। ऐतिहासिक आणि पारंपरिक असलेल्या रथोत्सवाची मागणीशीवर ओळख आहे। आज 245वा रथोत्सव साजरा होत असताना पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाने येणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली, दक्षता घेतलेली, त्याचबरोबर इथे विश्वासानेही यात्रेची रथोत्सवाची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे। येथे पाहता आज आपण इथं पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहिलेला आहे। दरवर्षी 245वा रथोत्सव आहे। वडार समाजाचा मानकरी म्हणून मला या ठिकाणी दरवर्षी उपस्थित राहावं लागते। हा आमचा वडार समाज आहे। हे दत्ता पवार आहे, संतोष धोत्रे, नारायण धोत्रे, सुनील कोराडे, हे आमचा पूर्ण वडार समाज आहे। रंगराव धोत्रे, ते 245 वर्षापासून आम्ही या रथाची सेवा करतोय। या रथाला कोणतेही टेरिंग नाही। रथाची चाकं ही लोखंडी आहेत। यांना वळवायचं काम आम्ही लाकडी ओंडके, हे दगड आणि हे पाटा, ह्याचा वापर करून आम्ही रथ कार्यरत करून कार्तिक मंदिरपर्यंत घेऊन जातोय आणि तिथून ही करून पूजा झाल्यानंतर पुन्हा रथ म्हणजे गणपती मंदिरापर्यंत त्याला घेऊन येण्याचं काम आमचा वडार समाज करतो। रथाचं वैशिष्ट्य म्हणजे रथ हा 3 मजली आहे। पूर्ण लोखंडी सांगड्यामध्ये हा रथ तयार करण्यात आला आहे। या रथाचे संस्थापक आहेत पटवर्धन, हे तासगावचे ते राजे आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडार समाज या रथाची 245 वर्षापासून सेवा करत आहे।